आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो, त्यात काही गैर नाही असं धस यांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे यांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरू झाली। याबाबत सुरेश धस यांनी भेट झाल्याचं मान्य करत स्पष्टीकरण दिलं आहे। ॲडमिट केलं, दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट झाली। बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। नाही, तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास चर्चा झाली। त्यांनाच बोला, मला विचारू नका। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का? दवाखान्यात भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। या भेटीनंतर पुढे काय चर्चा झाली? काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो।